नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झामच्या डिग्रुप या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. जर चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून लगेच नवीन अपडेट मिळवा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे आपल्या या माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, मी आपणासाठी जिल्हा परिषद भरती संदर्भात एक नवीन जाहिरात घेऊन आलो होतो. विद्यार्थी मित्रांनो, या नवीन व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जिल्हा परिषदमध्ये विद्यार्थी मित्रांनो स्टाफ नर्स, LHU, फार्मासिस्ट आणि विविध पदांसाठी विद्यार्थी मित्रांनो जी नवीन जाहिरात निघाली आहे त्या संदर्भात आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे ही जाहिरात समजून घेणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास सांगू इच्छितो की जर आपण एक्झाम स्टडी ग्रुप हा टेलिग्राम चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्यावर जाऊन आपण चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता, जेणेकरून शासनाच्या विविध भरती संदर्भात नवनवीन अपडेट आपल्याला या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होतील. तर चला विद्यार्थी मित्रांनो, ही नवीन जाहिरात सविस्तरपणे समजून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, कंत्राटी पदांची भरती जाहिरात 2021-22. तर जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद उस्मानाबादमध्ये विद्यार्थी मित्रांनो ही नवीन जाहिरात निघालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कंत्राटी पद्धतीने ही भरती होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया पदासंदर्भात संपूर्ण माहिती. तर विद्यार्थी मित्रांनो, पदासंदर्भात संपूर्ण माहिती बघताना पदांचे नाव, नियुक्तीचे ठिकाण, वय, शैक्षणिक अर्हता, अनुभव, पदनिहार्य पदे आणि एकत्रित मानधन हे आता आपण बघणार आहोत. तर पहिलं पद आहे विद्यार्थी मित्रांनो स्टाफ नर्स PSC फिमेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या पदांसाठी एक रिक्त जागा भरली जाणार असून नियुक्तीचे ठिकाण असणार आहे प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, वयामर्यादा बघतो म्हटलं तर 38 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी आहे आणि शैक्षणिक अर्हता BSc नर्सिंग असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पदनिहाय वर्ग पदे 1 आहे तर ओपनसाठी. आणि विद्यार्थी मित्रांनो, या पदांसाठी 20,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहेत. आणि दुसरं पद आहे स्टाफ नर्स PSC फिमेल L21. तर विद्यार्थी मित्रांनो, या पदांसाठी एक रिक्त जागा भरली जाणार असून या पदांसाठी विद्यार्थी मित्रांनो 20,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी विद्यार्थी मित्रांनो एक जागा भरणार आहे. तिसरं पद आहे LHU PSC फिमेल. तर या पदांसाठी विद्यार्थी मित्रांनो एक रिक्त जागा भरली जाणार असून या पदांसाठी विद्यार्थी मित्रांनो 20,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे आणि GNM BSc नर्सिंग ही शैक्षणिक अर्हता या पदासाठी असणार आहे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रावर विद्यार्थी मित्रांनो हे पद असणार आहेत. चौथं पद आहे विद्यार्थी मित्रांनो स्टाफ नर्स DH, WH, SDH आणि RS. तर विद्यार्थी मित्रांनो, या पदांसाठी एकूण विद्यार्थी मित्रांनो 43 रिक्त जागा भरल्या जाणार असून विद्यार्थी मित्रांनो GNM BSc नर्सिंग ही शैक्षणिक अर्हता असून या पदांसाठी विद्यार्थी मित्रांनो 20,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहेत. पाचवं पद आहे विद्यार्थी मित्रांनो स्टाफ नर्स NUHM. तर या पदासाठी एक रिक्त जागा भरली जाणार असून विद्यार्थी मित्रांनो या पदांसाठी 20,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे आणि BSc नर्सिंग ही शैक्षणिक अर्हता असून विद्यार्थी मित्रांनो नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र रामनगर उस्मानाबाद येथे याची नियुक्तीचे ठिकाण असणार आहेत. सहावं पद आहे मेडिकल ऑफिसर RBSK UG मेल. तर या पदासाठी 2 रिक्त जागा भरली जाणार असून या पदासाठी 28,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे आणि BMS ही शैक्षणिक अर्हता या पदासाठी असून जिल्हा ग्रामीण रुग्णालय जिल्हा ग्रामीण जिल्हा रुग्णालय स्तरावर हे विद्यार्थी मित्रांनो हे पद भरले जाणार आहेत. सातवं पद आहे विद्यार्थी मित्रांनो मेडिकल ऑफिसर RBSK UG फिमेल. तर या पदांसाठी 6 रिक्त जागा भरल्या जाणार असून या पदांसाठी 28,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे आणि जिल्हा ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय स्तरावर विद्यार्थी मित्रांनो हे नियुक्तीचे ठिकाण असणार आहे. आठवं पद आहे मेडिकल ऑफिसर UG आयुष. तर विद्यार्थी मित्रांनो, या पदासाठी 4 रिक्त जागा भरल्या जाणार असून या पदासाठी 28,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार असून जिल्हा ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय स्तरावर याचे विद्यार्थी मित्रांनो ठिकाण असणार आहेत. नववं पद आहे विद्यार्थी मित्रांनो मेडिकल ऑफिसर UG आयुष आयुर्वेद. तर या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो 2 रिक्त जागा भरल्या जाणार असून जिल्हा ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय स्तरावर ही पदाचे ठिकाण असून विद्यार्थी मित्रांनो या पदासाठी 28,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहेत. 10वं पद आहे विद्यार्थी मित्रांनो मेडिकल ऑफिसर UG आयुष होमिओपॅथी. तर विद्यार्थी मित्रांनो या पदासाठी एक रिक्त जागा भरली जाणार असून जिल्हा ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय स्तरावर याचे ठिकाण असून विद्यार्थी मित्रांनो या पदासाठी 28,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहेत. त्यानंतरचं पद आहे विद्यार्थी मित्रांनो 11 आणि 12 बघतो म्हटलं तर विद्यार्थी मित्रांनो मेडिकल ऑफिसर PG आयुष युनानी 1 आणि मेडिकल ऑफिसर PG आयुष होमिओपॅथी 1. तर प्रत्येकी विद्यार्थी मित्रांनो एक पद या दोन्ही पदासाठी भरले जाणार असून 30,000 रुपये प्रत्येकी विद्यार्थी मित्रांनो या पदासाठी मानधन असणार आहे. 13वं पद आहे विद्यार्थी मित्रांनो फार्मासिस्ट RBSK NVHCP. तर या पदांसाठी 2 रिक्त जागा भरल्या जाणार असून जिल्हा ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयमध्ये विद्यार्थी मित्रांनो हे नियुक्तीचे ठिकाण असून या पदांसाठी विद्यार्थी मित्रांनो 17,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. पद विद्यार्थी मित्रांनो ऑप्टोमेट्रिस्ट. तर या पदांसाठी एक रिक्त जागा भरली जाणार असून या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो 20,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहेत. 15वं पद विद्यार्थी मित्रांनो पॅरामेडिकल वर्कर. तर या पदांसाठी विद्यार्थी मित्रांनो 2 रिक्त जागा भरल्या जाणार असून या पदांसाठी 17,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय अंतर्गत विद्यार्थी मित्रांनो हे पद असणार आहेत.
तर 16वं पद आहे सोशल वर्कर. तर या पदांसाठी एक रिक्त जागा भरल्या जाणार असून जिल्हा रुग्णालय स्तरावर हे पद असून या पदांसाठी 28,000 रुपये प्रति माह मानधन असणार असून 2 वर्षाचा एक्सपिरियन्स या पदासाठी आवश्यक असणार आहे. 17वं पद आहे प्रोग्राम असिस्टंट IPHS. तर या पदासाठी एक रिक्त जागा भरली जाणार असून जिल्हा रुग्णालय स्तरावर हे पद असून विद्यार्थी मित्रांनो या पदासाठी 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असून 18,000 रुपये प्रति माह मानधन या पदासाठी असणार आहे. पद आहे विद्यार्थी मित्रांनो नेत्ररोग असिस्टंट. तर या पदांसाठी एक रिक्त जागा भरली जाणार असून या पदांसाठी विद्यार्थी मित्रांनो 17,000 रुपये प्रति माह मानधन असणार आहे. 19वं पद आहे विद्यार्थी मित्रांनो डेंटल हायजिनिस्ट. तर या पदासाठी एक रिक्त जागा भरली जाणार असून 17,000 रुपये प्रति माह मानधन या पदासाठी असणार असून 2 वर्षाचा एक्सपिरियन्स या पदासाठी आवश्यक आहे आणि जिल्हा ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय येथे विद्यार्थी मित्रांनो नियुक्तीचे ठिकाण असणार आहेत. 20वं पद आहे विद्यार्थी मित्रांनो डेंटल टेक्निशियन. तर विद्यार्थी मित्रांनो या पदासाठी एक रिक्त जागा भरली जाणार असून 2 वर्षाचा एक्सपिरियन्स या पदासाठी आवश्यक असणार असून 17,000 रुपये प्रति माह मानधन या पदासाठी असणार आहे आणि जिल्हा ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय स्तरावर विद्यार्थी मित्रांनो पदांचे ठिकाण असणार आहेत. 21वं पद आहे विद्यार्थी मित्रांनो एक्सरे टेक्निशियन. या पदासाठी 4 रिक्त जागा भरली जाणार आहे. 22वं पद आहे सिटी स्कॅन टेक्निशियन. तर या पदासाठी 2 रिक्त जागा भरली जाणार आहे. त्यानंतरचं पद आहे 23वं ECG टेक्निशियनसाठी विद्यार्थी मित्रांनो एक रिक्त जागा भरली जाणार आहे. 24वं पद आहे डायलिसिस टेक्निशियन. तर विद्यार्थी मित्रांनो या पदासाठी एक रिक्त जागा भरली जाणार आहे आणि या सर्व पदांसाठी विद्यार्थी मित्रांनो 17,000 रुपये प्रति माह मानधन असणार आहेत. 25वं पद आहे कोल्ड चेन टेक्निशियन. तर या पदासाठी एक रिक्त जागा भरली जाणार असून शीतसाखळी विभाग जिल्हा परिषद उस्मानाबाद हे नियुक्तीचे ठिकाण असणार आहे आणि या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो 17,000 रुपये प्रति माह मानधन असणार असून 10वी उत्तीर्ण आणि महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची यांत्रिकी विद्युत अभियांत्रिकी शाखेतील 3 वर्षीय पदविका उत्तीर्ण किंवा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील प्रशिक्षण व वातानुकूलीकरण 2 वर्षीय ट्रेड उत्तीर्ण आणि NCTVT प्रमाणपत्र आणि MSCIT प्रमाणपत्र 4 चाकी वाहन चालविण्याचा परवाना असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहेत. 26वं पद आहे लॅब टेक्निशियन NUHM. तर या पदासाठी एक रिक्त जागा भरली जाणार असून 17,000 रुपये प्रति माह मानधन या पदासाठी आवश्यक आहेत. 27वं पद आहे लॅब टेक्निशियन ब्लड बँक. तर या पदासाठी 5 रिक्त जागा भरल्या जाणार असून या पदासाठी 17,000 रुपये प्रति माह मानधन असणार आहेत. 28वं पद आहे विद्यार्थी मित्रांनो ऑडिओलॉजिस्ट. तर या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो एक रिक्त जागा भरली जाणार असून जिल्हा रुग्णालय स्तरावर हे पदाचे ठिकाण असणार असून विद्यार्थी मित्रांनो 2 वर्षाचा एक्सपिरियन्स या पदासाठी आवश्यक आहे आणि 25,000 रुपये प्रति माह मानधन या पदासाठी असणार आहे. आणि जाहिराती संदर्भात काही अटी व शर्ती आहेत तर ते आपण ठळक महत्त्वाची अटी बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये दुसरी अट आहे निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती ही दिनांक 31 मार्च 2022 पर्यंत व उपरोक्तप्रमाणे दरमहा एकत्रित मानधन देण्यात येईल. त्यानंतर बघूया परीक्षा शुल्क संदर्भात. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी 150 रुपये व राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी 100 रुपयाचा राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. DDच्या मागे स्वतःचे नाव व पदांचे नाव लिहावे. सदरचा डिमांड ड्राफ्ट DD डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ फॅमिली वेलफेअर सोसायटी उस्मानाबाद या नावाने देय असलेला असावा. आणि 18वा पॉईंट विद्यार्थी मित्रांनो अर्ज सादर करण्याचे ठिकाण. तर जाहिरातीमधील सर्व पदांकरिता अर्ज जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे नावे राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय रूम नंबर 218 दुसरा मजला जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे सादर करावेत. अर्जासोबत विविध नमुन्यातील अर्ज डिमांड ड्राफ्ट आवश्यक शैक्षणिक कागदपत्र व इतर कागदपत्रे जात प्रमाणपत्राची छायांकित सत्यप्रतीसह आपले अर्ज दिनांक 10/11/2021 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत व्यक्तीस अथवा पोस्टाने कार्यालयीन वेळेत सुट्टीचा दिवस बघून सादर करावे. तर 19वा आहे लेखी परीक्षेत अथवा मुलाखतीस आलेल्या उमेदवारास कोणत्याही प्रकारचा प्रवासजन्य भत्ता देय राहणार नाही. त्यानंतर आहे 20वा तर अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे. तर शैक्षणिक अर्हतेबाबतची सर्व प्रमाणपत्रे, सर्व गुणपत्रिका, जातीचे प्रमाणपत्र, शाळा सुटल्याचा दाखला, कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, शासकीय निमशासकीय संस्थेतील काम केल्याचा अनुभव आणि प्रमाणपत्रे, EWS 10% आरक्षण प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो उस्मानाबाद जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी ही नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. जर हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.